तर नाशिकच्या तपोवन मधली ही दृश्य आहे। तपोवन मधील वृक्षतोडी विरोधात आंदोलन केलं जात आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा चांगलाच पेटलाय। तर इथे दृश्य आपण पाहतोय, नाशिक मधल्या तपोवनातली ही दृश्य आहेत। वृक्षतोडी विरोधात सध्या वातावरण तापलंय। नागरिकांचं आंदोलन चालू आहे। शिवसेना ठाकरे गट यांचं इथे आंदोलन चालू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, प्रांजल आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? दीपाली, आपण जर बघितलं तर नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा हा सध्या चांगलाच पेटलेला आहे। खरं तर आधी असं सांगितलं जात होतं की इथे झाडं तोडून या ठिकाणी साधुग्राम बांधलं जाणार आहे, साधूंसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे। मात्र जशी काल एक माहिती समोर आली की इथे प्रदर्शन केंद्र, रेस्टॉरंट यासाठी 35 एकर जागा ही दिली जाणार आहे। 220 कोटी रुपयाचा ते खर्च आहेत आणि 33 वर्षांसाठी खर्च ही जागा जी आहे ती एका खासगी विकासकाला दिली जाईल असा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत। काल अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील तसा आरोप हा केलेला होता। यानंतर हा मुद्दा जो आहे तो खर्च चांगला चिघळलेला आहे आणि आता शिवसेना ठाकरे गट आता या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत इशारा हा दिला होता। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ते टीकाही केलेली होती। त्यानंतर आज आपण बघितलं तर प्रत्यक्षपणे तपोवनात येऊन शिवसेना ठाकरे गटाकडून अशा प्रकारे आंदोलन हे केलं जात आहे। हातामध्ये त्यांनी खरं देवेंद्र फडणवीस असतील यासोबतच गिरीश महाजन यांचे फोटो जे आहेत ते झळकवत आहेत आणि त्यावरती झाड कापायचं कटर जे आहे ते देखील या फोटोमध्ये दाखवण्यात हे आलेलं आहे। एक प्रकारे आता आपण बघितलं तर आता शिवसेना ठाकरे गट आंदोलन करतायत। थोड्याच वेळामध्ये हिंदू महासभेकडून देखील आज इथे आंदोलन हे केलं जाणार आहे। त्यामुळे आता खरं तर यावरती सरकार पुढची नक्की काय भूमिका घेतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रांजल, कोणकोणते नेते ठाकरे गटाचे या आंदोलनात सामील झालेत? ग्रामस्थ सुद्धा काही दिसतात यामध्ये? दीपाली, यामध्ये जे स्थानिक नेते आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, माजी आमदार आहेत, हे इथे आंदोलन हे करतायत। यासोबतच त्यांच्यासोबत नाशिकचे पर्यावरण प्रेमी देखील सध्या उपस्थित आहेत। निश्चितच प्रांजल, आपण पाहतोय की आता वृक्षतोडीचा हा मुद्दा हा अधिक गाजताना दिसतोय। वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सरकारचं नेमकं काय म्हणणं याच्यावर? दीपाली, 2 दिवसांपूर्वी खरं तर जी भूमिका महापालिका आयुक्तांनी मांडलेली होती त्यानुसार या परिसरातील झाडांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। सगळी झाडं ही तोडण्यात येणार नाहीये। याला साधुग्रामला दुसरा कुठे पर्याय हा नाही येत असं महापालिकेकडून सांगितलं जातं। यासोबतच काल देखील आपण जर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया बघितली तर त्यांनी देखील तेच वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी म्हणजे एकतर जे काल देखील सयाजी शिंदेंनी मागणी केलेली आहे की खरं खोटं नक्की काय आहे, इथे खासगी विकासाकडे जागा दिली जाणार आहे की नाही हे स्पष्ट सरकारने करावं। तशी भूमिका अजून सरकारकडून कुठेही मांडण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता पुढे निश्चितच कुंभमेळा मंत्री असतील किंवा महापालिकेकडून यावर काय स्पष्टीकरण हे दिलं जातं, हा निर्णय मागे घेतला जातो का की नक्की काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच प्रांजल, या आंदोलनावर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।